आज होय काय आणि रसा 200 रुपये समुद्रात भारी मस्तपैकी 400 रुपये डझन आणि कोकमात ना याचे मासे असतात. सकाळची मासेमारी होता ते बांगडे शेवग्याचं पालू सुद्धा एक नंबरचं फळ आहे एकदम देवगड ना. मायबाप रसिक हो, जय शिवराय. मी सुधीर कोमुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिकजनांचं स्नेहपूर्वक स्वागत करतोय. मायबाप रसिक हो, आज असा रविवार आणि रविवारचो असता आचऱ्याचो मोठो बाजार. सध्या मे महिन्याचे दिवस असले तरी पावसाचा सावट या सध्या बाजारांवरती असा. बारीक बारीक पाऊस पडता, जनजीवन थोडासा विस्कळीत होता. काय झाला, बाजाराचे दिवस आहेत मे महिन्याचे आणि आता पुढची जी बेगमीची जी साठवण करूची आहे त्याचे दिवस आहेत. त्यामुळे आता या आजच्या रविवारच्या आचऱ्याच्या बाजारात काय काय येईल आता आपण बघणार असो. यो बाजार सकाळी 6 वाजल्यापासून भरता तो संध्याकाळपर्यंत असता. काही ठराविक व्यापारी असतात. आता नमस्कार. आज रविवार असल्यामुळे आज मे महिन्यात मुंबईचे चाकरमानी बरेचसे येलेले असत. ते चाकरमानी आपणाक बाजारात दिसतलेच आणि आज या बाजारात कष्टकरी काय काय घेऊन येलं तर आज आपण सुद्धा बघणार आहोत. साधारण दर जाणून घेणार असो. तर चला जाऊया आजच्या आचऱ्याच्या रविवारच्या बाजार. नेहमीप्रमाणे बाजाराची सुरुवात आपण हैसून रस्त्यावरसूनच करतो. वर हिरव्यागार छत असा आणि छतासूनच खालसून आता आपण जातो. आज बाजारात खयचे कष्टकरी येले ते बघणारच असो. त्याचप्रमाणे इलत की नाही ते सुद्धा आपल्याला बघूक मिळतले. सुरुवातीकच बऱ्या प्रमाणात फणस बघूक मिळतात. आता काय झाला, मे महिन्याच्या शेवटीकच जास्त करून फणस मिळतात. आपण एप्रिल महिन्याच्या वगैरे व्हिडिओमध्ये बघितलं तेव्हा फणस आपल्याला तेवढेसे बघूक मिळाले नाही होते. आज हे फणसाचे प्रकार असत. कापे बरके म्हणजे रसाळ आणि कापे असे फणस आहेत. आता काय दर फणसांचा आजचा? 150-200. हां, हे बघा, हे मग हे कापोचा काय जो रसाळ आहे ना आणि हे कापे आहेत. कसे कापे कसे? 150 रुपये कापू आणि रसाळ 150 रुपये. साधारण 150 रुपयाची सुरुवात आहे फणसाची. असे चांगले फणस या आजूबाजूच्या पंचकृषीत बऱ्या प्रमाणात कष्टकरी घेऊन येतात. हे जरा गोल आहेत फणस. कसे होता ही फणस? हे 250 रुपयात फणस होत. रसाळ कापे फणस आहेत 250 रुपयात. मस्त अगदी गोल होत. आणि हे आपण सुरुवातीला बघितले तर थोडेसे लांब होते. बी बियाणा सुद्धा असा बऱ्यापैकी. हे बी बियाणं कसला घेऊया. कलिंगड अजूनही बाजारात असत. साधारण कलिंगडाचे दर जाणून घ्या. दादा कलिंगड कसे आहे तो? 50-60 म्हणजे साईजनुसार कलिंगडाची आजही 50-60 रुपये किंमत आहे. 30 रुपयाक सुद्धा 40 रुपयाक. छोटी होती 30 रुपयाक आणि मोठी होती 50-60 रुपयाक. बघूया पुढे अजून जाऊया. बघूया आणखी कष्टकरी काय काय घेऊन येलेले आहेत. जांभळा, डायबिटीसवाल्यांका जांभळा खाऊ होई आणि सर्वसामान्य सगळ्यांनी पण जांभळा खाऊ होई. जांभळा वगैरे हत आज बाजारात. कलिंगड, जांभळा, बघूया करवंद वगैरे सुद्धा बघूक मिळताले. बाजार जरा भरलेलो कारण आजचा रविवारचा बाजार आहे. बरेचसे चाकरमानी सुद्धा बाजारात मोठ्या प्रमाणात इलेले असत. झाडू वगैरे सुद्धा 150-200 असं साधारण झाडूचा दर असता. कष्टकरी बसलेले नारळ, कुळी, नारळ भरपूर येतो आता ह्या दिवसात बाजारात. आंबे होत अजून बाजारात. हापूस आंबे बघूया काय दर आहे सध्या हापूस आंब्यांचं. कसे हो हापूस आंबे? ते आंबे सांग. आंबे कसे डझन? 250-300 रुपयाक आंबे डझन असत. अजूनही तर आता मोठ्या प्रमाणात फणस बिनस असत. साईजनुसार फणसाचे आता साधारण दर जाणून घेतले आपण. 150-250 असे असते. थोडेसे बारके. बाबा कसे फणस ते? हां, हे 150 ते 100 आणि 200 जसं साईजनुसार त्याची किमती असतले सगळ्याच गोष्टींचे. गरे चांगले आहेत. कापे आहेत ना हे फणस. कापे फणस भारी फणस एकदम छान आहेत फणस. चवीत चांगले घेऊ. मीच घेते चव. बघूया मग. ताईंनी चवी गरो दिल्या नाही. गरो एकदम अप्रतिमा, अगदी मस्तपैकी. अगदी गरो टेस्टी आणि गोड सुंदर. धन्यवाद ताई. कापे फणस या दिवसात खाऊ काय छान असतात. कापे फणस, बरके फणस म्हणजे रसाळ म्हणजे बरके फणस म्हणजे रसाळ फणस. आज नारळ सुद्धा भरपूर आहे. हापूस आंबे
मस्तपैकी तयार झालेले आहेत. कसे हो हापूस आंबे? हो कसे डझन? 400 रुपये डझन. आणि कोकमात ना कशी पिशवी ती कोकमाची? 360. आणि ही पोळी आहे मग फणस पोळी आहे. आंबा पोळी आहे 50 रुपये. मस्तपैकी आहे बघा. आंबे पोळी 50 रुपये एवढी सगळी आहे. छान आहे. आज बऱ्यापैकी हापूस आंबे सुद्धा आहेत, फणस सुद्धा आहेत. आता हे पहिलो बाजार म्हाका वाटतं असतात, कारण मधल्या कालावधीत म्हाका व्हिडिओ करूक मिळालो नाही, कारण थोडंसं बिझी होतं. इमर्जन्सी ड्युटीक जावचं लागलं होतं म्हाका, त्यामुळे म्हाका व्हिडिओ करूक नाही मिळालो होतो. आणि आता 8-15 दिवसानंतर मी येईल आहे बाजारात. भरपूर कष्टकरी आहेत आमच्या कष्टकऱ्यांकडे. नमस्कार. आबोलीची वेण्या पण होती छानपैकी, त्याचप्रमाणे भेंडी. आणि नमस्कार. शेवग्याचं पालू सुद्धा. कसं शेवग्याचं पालू तो? शेवग्याचे पालू वगैरे. मोठे भोपळे पण आहेत इकडे. बापरे, आज भरपूर काय काय आसऱ्याच्या बाजारात दिलेला. हापूस आंबे कसे जात ताई डझन ते? किती? 600 रुपये. मोठे होते अगदी. एक नंबरचं फळ आहे एकदम. देवगड हापूस, प्युअर देवगड हापूस. भोपळे सुद्धा आहेत मोठमोठे. बरेच कष्टकरी आहेत बाजारात आज. आणि आज बाजार भरपूर भरलेलो आहे. नमस्कार. ताईंकडे पण हापूस आंबे आहेत. हे काय चोकूचे आहेत का? रायवळ आंबे? रायवळ आंबे. अच्छा. ताईंकडे पण भरपूर काही गोष्टी असतात. आज बाजार बऱ्यापैकी भरलेलो आहे. नमस्कार दादा, बरे आहात ना? दादा आपल्या अगरबत्त्या सगळ्या बाजारांमध्ये घेऊन बसतात. आज त्यांची भेट झालेली आहे. छान आहे बाजार. फणस आधी आज भरपूर बघूक मिळतो आहे बघा. सगळीकडे फणस आहेत. 150, 200, 250 असं साधारण दर. नमस्कार ताई, बरे आहात ना? गरम मसाल्याचं सामान आपल्या ताईंकडे आता होय. आपला आमच्या साठमनच्या बागेतल्या ह्या सगळा असा. भोपळे असत, फणस असत, कलिंगड आहेत, त्याचप्रमाणे निरफणस पण आहेत. भाऊ आज निरफणसाचा दर काय? 50 रुपये फक्त. अरे वा, निरफणस स्वस्त आले. कारण 100-80 असं दर आपण प्रत्येक बाजारात बघतो, पण आज आमच्या साठमानच्या बागेतले हे निरफणस अवघ्या 50 रुपये. नमस्कार दादा, बरे आहात ना? फणस भरपूर आहेत आज बाजारात. फणस हो. अरे आपले किती 20-20 रुपयाचे वाटे सुद्धा. भरपूर सारे कष्टकरी. जसं जसं आपण खाली खाली जातो तसं भ्यो जाणारो बंदरावरती जाणारा रस्ता. त्या बंदराच्या रस्त्यावरती मासळी बाजाराची सुद्धा इमारत आपण बाजारात बघतोय. लसणीचं दर 100 रुपये झालेलो बरेच दिवस. 100 रुपये किलो लसूण. आणि पुढे अननस आहेत भरपूर. कशी रे बाबा अननस आधी? 20 रुपयात अननस आहेत. छोटी छोटी आहेत पण छान आहेत. 50 आणि 150 रुपये. ताक 50 रुपयात बॉटल आहे आणि ही 150 रुपयात तेलाची बॉटल आहे. लिहून ठेवल्याने मस्त. काय आज बटाट्याचा दर काय? 40. बटाटे 40 रुपये किलो. आणि कांदे 100ला 5 किलोची पिशवी आहे. कांद्याचा दर बरेच दिवस स्थिरच आहे. नमस्कार. नमस्कार. अरे काय म्हणताय, काय म्हणताय? आज पावसात पाऊस बऱ्यापैकी पडतोय काय? हा बऱ्यापैकी. गरम होत्या तरी गरम होतं. तर आम्ही एकत्र बीपीटी मध्ये काम केलो. आता रिटायर झाल्यानंतर मस्तपैकी गावात स्थायिक झाले. कसं वाटतं गाव? गाव मस्त. पहिलं गाव मस्त वाटतं ना गावात राहत. आम्ही पोट्रोसमध्ये एकत्र काम केलं. छान छान. पोट्रोसमध्ये आम्ही एकत्र काम केलं आणि ते रिटायर झाले आणि आता गावात मस्तपैकी. आज योगायोगाने भेटलो. मी नेहमी म्हणतात ते की भेटेन पण आज भेटलो. चला तुम्हाला भेटून बरं वाटलं. हा चला धन्यवाद. आता आज बाजारात भरपूरच गर्दी आहे, कारण बरेचसे चाकरमाने दिसतं इलेले. बघूया आपण काय काय वाटेल आणखी बघून मिळतात, त्याप्रमाणे पुढे पुढे जाऊया. नमस्कार. नमस्कार. भेटला नेहमी बघता व्हिडिओ? नेहमी बघतो. कसे असतात व्हिडिओ? आवडतात ना? भांडुपला राहतो. हो भांडुपला कुठे? टेकडे नाही आलेला. हा अरे अरे क्या बात आहे. चला चला भेटू. हा अच्छा. नेहमीच आपले व्ह्युअर्स आहेत ते आज बाजाराच्या निमित्तानं भेटतात या बाजारांमध्ये. हे 20-20 रुपये भाजीचे वाटे लावलेले आहेत. नेहमीप्रमाणे आपण एक भेट देऊया मसाल्याची गल्ली. नेहमीप्रमाणे हे मसाल्याचे दुकानं लागलेली आहेत. आता सध्या पावसाचे दिवस असले तरी लोक अजूनही
हे मसाल्याचे जे आवश्यक गोष्टी आहेत, गरम मसाल्याची किंवा हिरव्या मसाल्याचे सगळे गोष्टी या परिसरात मिळतात. हे स्पेशली मसाल्याची गल्ली आहे. हे बघा छानपैकी असे मांडणी आहे सगळ्या दुकानांची. साधारण 200, 250, 300 अशी मिरचीचे दर नेहमीप्रमाणेच असते. शहाळी, फणस, कपड्यांची वगैरे. नमस्कार गावकर, नमस्कार. हे आमचे गावकर, आमचे मोरव्यातले व्यापारी सगळ्या बाजारामध्ये असतात, पण छान भाजीपाला अगदी फ्रेश फळा वगैरे घेऊन असतात. चला हा काजू चला काजू घर होतो, छान होता. तुमच्याकडे तुम्हीच हे केलेलं काय? स्वतःच. कशी पिशवी ती काजू गरांची? 180ला 200 ग्राम आहेत का ते? 200 ग्राम आहे. हे आमच्या गावकरांकडे काजू स्वतःची फॅक्टरी आहे त्यांची काजू गरांची, आणि हां स्वतः बनवतात गावकर. चला आज आसराचो बाजार चाकरमानी तसेच पंचकृषीतल्या सगळ्या लोकांनी भरलेलो असा. बऱ्याचपैकी लोक दिसतात आज. नेहमी आपला जो रस्तो खाली मिळतात हा भरलेला, आज भरलेला बाजार. चला होय आचरा बाजार. सगळी फळभाज्या, फुलभाज्या सगळ्यांची दुकानं नेहमीची आचरा बाजारातली हत. कोथिंबिरीची जुडी आज आणून घ्या. कशी बाबा आज कोथिंबिरीची जुडी कशी आहे? 30 रुपयात जुडी. अगदी हिरवीगार मस्तपैकी कशी फ्रेश कोथिंबिरी छान मस्त एकदम. गाडी क्रमांक 1552. सॉरी भाजीचे 20 भाजीचे वाटे 20 रुपयाला. कोथिंबिरी, पालेभाज्या. कशा हो पालेभाज्याच्या जुड्या कशा ताई? कशा जुड्यात आज? 20 रुपयाला पालेभाजीची जुडी. हो कशी? अगदी लाल माठ एकदम मस्त पैकी. लाल मोठाची एकदम मस्त जुडी. हो इलास घेतलंय. आरमारी मराठा. आता आपण जातो मासळी बाजाराच्या दिशेने. मासळी बाजाराच्या इमारतीत आज खयचे मासे येते आज आपण बघणार असो. कारण आज रविवार तसेच चाकरमानी मोठ्या संख्येन गावागावांनी लिहिले आहेत, त्यामुळे आज मासळी बाजारात चाकरमान्यांची धाव पडतलीचा. पण थोडंसं वादळी वातावरण असल्यामुळे मासेमारी मात्र थोडीशी कमी झालेली आहे. सगळी फळभाज्यांची वगैरे छानपैकी दुकानं होतच. आपल्या ताईंकडे नेहमीची मेथी भाजी, कशा हो जुड्या कशा आहेत? नमस्कार. कशा आहेत जुड्या आज? 50ला मेथी 50ला 2 जुड्या आहेत. लाल भाजी पण आहे, मेथी पण अगदी फ्रेश आहे एकदम मस्तपैकी भाजी. आमच्या ह्या ताईंकडे नेहमी फ्रेश भाजीच असते आणि चांगल्या क्वालिटीची आणि चांगल्या पद्धतीची भाजी असते. चिंद्रातले सुंदर काय म्हणतात? नमस्कार. चला 20 रुपये कमी. हे आमच्या मिडबाव बाजारात वगैरे बाजारामध्ये आमका भेटणारे व्यापारी. हो नमस्कार डॉक्टर, नमस्कार. ₹50 2 किलो कांदे असत. बटाटे 40 रुपये किलो असतात.
सगळा काही एकाच ठिकाणी असा एक दुकान आहे ज्या ठिकाणी आमच्या गावठी कडधान्य, गावठी तांदूळ, गावठी पोहे सगळं काही ह्या दादांकडे मिळतं. आणि आपल्या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये असतात. त्यांचं मागे आपण नंबर पण घेतलो होतो. जेंका कोणाक काही गोष्टी हव्या असतील काय काय हातात दाखवते, नाचणी या काढणे तांदूळ, तांदळाचे वेगवेगळे प्रकार, गावठी कडधान्य, सगळ्या प्रकारचा अगदी एक नंबर क्वालिटीचा कडधान्य असं ह्या आमच्या दादांकडे असतं. तुमका होय असला तर दादांकडे फोन करून किंवा कुरिअरने मागू शकतो. दादा नंबर एकदा सांगा ना तुमचा. 94-21-23 70-79 या नंबरवरती तुम्ही फोन करून ह्या सगळ्या मागू शकतास. त्यांना जर जीपे केलास तर ते तुमका हे सगळ्या गोष्टी पाठवू शकते. ते बघा सगळे पोहे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, कडधान्य, भोपळे आहेत छानपैकी. इथे सुद्धा बऱ्यापैकी भाजीपालो असा पुढे. नमस्कार दादा. दादांचं आमच्या नेहमीचं हो थोडंसं बरं आहे एकदम सगळं. दादांचं नेहमीचं आपल्या आचरा बाजारात बाजारामध्ये चालतं फिरतं किराणा मालाचं दुकान, सगळ्या गोष्टी असतात त्यांच्याकडे. पडवळ आता पडवळ ह्या दिवसात सुद्धा म्हणजे मेमध्ये सुद्धा आपण पडवळ बघतो. सप्टेंबर ऑक्टोबर पडवळ होतं. कसं दादा पडवळचा दर काय? 20 रुपये या पडवळा. छोटी होत पण ते 20 रुपये का छान. म्हणजे पडवळची भाजी पण आपण मे महिन्यात सुद्धा खाऊ शकतो. हा कुठे आहे? आता पण थोडं खाली गेलो इथे हा नमस्कार. काय म्हणताय? आरमारी मराठा म्हणून नाव. अच्छा कसे आवडतात व्हिडिओ? चांगले असतात ना. थोडीशी माहिती दे. आचऱ्याचे बरेचसे लोक बघतात आचऱ्याचे व्हिडिओ. आणि आता अच्छा मुंबईला बघता. आवडतात ना व्हिडिओ तुम्हाला? मी करतोय जो माझा प्रयत्न आहे तो आवडतो तुम्हाला. माझा तोच प्रयत्न आहे की लोकांपर्यंत हे चला धन्यवाद अभिप्रायाबद्दल धन्यवाद. चला असे आपले गावागावाचे आमचे व्ह्युअर्स जे आहेत ते आठवणीन आवर्जून हाक मारतात, त्या बरं वाटतं. आता रानमेव बऱ्यापैकी रानमेव बघू मिळतं. हे पालेभाज्या जांभळा छानपैकी. म्हणून जांभळांचं वाटो बघूया. ही जांभळा ना डायबिटीससाठी अगदी उत्तम असतात. डायबिटीस असणाऱ्या माणसांनी जास्तीत जास्त जांभळा खाऊ पाहिजे. आणि हो सिजनल फळ असल्यामुळे तर मेमध्ये किंवा एप्रिलमध्ये जसं मिळतं. औषधी कसे काय वाटते ते घेते. औषधी कसे वाटते ते जांभळाचे? 50 रुपयात जांभळा. ह्या जांभळांचा उपयोग भरपूर असा आहे. याचे बियांपासून याच्या सगळ्या गोष्टींचा उपयोग आहे. आणि औषधीकडे हे पण भेंडी पण आहेत. चवळीचं पालो कसं तो वाटो? चवळीच्या पाल्याचं विसवण वाटो होतो. तर असे आमचे हे कष्टकरी बाजारामध्ये जे काही गोष्टी घेऊन येतात ते औषधी असतातच. हे फणसाचा आकार भारी आहे एकदम. गोल फणस हा. फणस लांब असता पण हो गोल फणस आहे. कसं हो फणस? 200 रुपये. भारी आहे एकदम फणस. जबरदस्त फणस आहे. अगदी उचलून मिळत काय जड असतं नाही ढिका ते मरणाचं जड गोल अगदी असं कापो काय बरं. रसाळ फणस आहे. रसाळ फणस आपण गोल जाड घर मोठ्या घराचं फणस आहे ना तो. काहीकडे भरपूर काय काय एकदम शेतातलेच गोष्टी आहेत. दादा पण चला छान. हय ह्या बाजू कष्टकरी भरपूर बसतात. हे आमचे सगळे कष्टकरी बसलेले आहेत. भेंडी काय ताई नमस्कार. बघ ताई म्हणतो आमचं फोटो जाता सगळीकडे बघतात ना, नातेवाईक सांगतात ना. अच्छा चला बघ. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. अननस भरपूर आहेत आज. अननस आहेत, आंबे आहेत, फणस आहेत. अननस मस्त. दादा कसे हो अननस? हे हां 150 रुपये, 125 रुपये, 100 रुपये. छोटे साईज कमी जास्त त्यामुळे त्याची मोठा जो हा तो 200 रुपये का ना? 150 रुपये. मोठा हा तो 150 रुपये का, मग 125 रुपये का आणि मग 100 रुपये का. छान मस्त पैकी अननस. वा फणस अननस. बाजारात गर्दी भरपूर आहे. आपण जातो मासळी बाजाराच्या इमारतीत. मासळी बाजारात तर भरपूर गर्दी मिळते आपल्याला. जे पालेभाजी आपल्याला नॉर्मली पावसात बघूक मिळायचे ते आता ह्या मे महिन्यात पण बघूक मिळतात. कारण कष्ट त्याच्यामागे भरपूर आहे. दोडकी आहेत, पडवळ आहेत, बारीक पडवळ आहेत. म्हणजे ही भाजी आत्तासुद्धा त्याची निर्मिती केली जाते. म्हणजे त्या भाज्यांची लागवड केली जाते या दिवसातसुद्धा. जांभळा गावाची व्हिडिओ शूटिंग पाहिले घेतली.
चला आता आपण जाऊया मासळी बाजारामध्ये. मासळी बाजारामध्ये खयचे खयचे मासे येयल्यात आणि आजचो माशांचो दर काय हा तो आपण आज जाणून घेऊया. बघूया आता मे महिन्याचे दिवस त्यामुळे चाकरमानी येलेले त्यामुळे माशांचे दर थोडेसे वाढलेले असू शकतात. पण आपण जाणून घेऊया आज काय आहेत माशाचा दर. आणि थोडंसं वादळी वातावरण असल्यामुळे मासेमारी थोडीशी कमी झालेली असा. मासळी बाजाराच्या प्रवेशद्वारात बरेचसे सुके मासे आणि मुळे वगैरे बघून मिळत. हे बारीक मुळे आहेत. काय प्रकार आहे मुळ्यांचं? हो 100 रुपये मुळेच आहेत ना ते, पण लय लहान आहेत नाही, बारकी मुळे माष्टाबरी असतात ते 100 रुपये वाटो. आणि सुके मासे आहेत त्याचप्रमाणे ताजे मासे पुढे आपल्याला बघून मिळत आले. सुके शेंगटे आहेत. साधारण दर जाणून घेऊया. ही सुकी धोडिया सुके बांगडे आहेत. कसं वाटो धोडियाचं? त्या 200 रुपये. आणि मुळ्यांचं कसं? 100 रुपयात मुळ्याचं वाटो. या मुळ्यांची लालसार आणि गरम मसाल्यात सुद्धा मस्त होतं. भारी आंब्याचा प्रकार आहे काहीतरी. काय आंब्याचा प्रकार आहे हो? काही कसले आंबे आहेत बाई? आंब्याचं नाव लोणच्या रत्न आंबे आहेत. आणि कसे रत्न आंबे म्हणतात. हे लोणच्या एक सुद्धा वापरतात. 400 रुपये डझन आहेत. सुक्याच्या अगदी बाजूकच ठेवलेले आहेत. छान मुळे आहेत. अजून आतमध्ये मासळी बाजारात मात्र गजबज ऐका घेता. आपण मासळी बाजारात जाऊया. बाय जरा एक मिनिट. त्यांचे त्याचे मासे ते बघूया. भरपूर चाकरमानी मासे येऊ गेलेले दिसते. भरपूर गर्दी दिसता मासळी बाजारात. सगळं गजबजच चालू आहे. बघा मासे बघूया खयचे खयचे येलेले आहेत. कालवा वेगळं आहोत मस्तपैकी कालवा आहोत, खेकडे आहोत, त्याच्यानंतर मुळे आहोत, कोकरे आहोत, खेकडे आहोत, परत प्रॉन्स पण आहेत. प्रॉन्सचे वाटे काही कसं वाटो प्रॉन्स? 500 रुपये. 500 रुपयात प्रॉन्स वाटो किलो बरं मस्तपैकी. आणि ह्या 200 रुपयात पण आहेत. आणि मग मोठं वाटो होतो 500 रुपये. समुद्री खेकडे आहेत. कसं समुद्री खेकड्यांचं? 200 रुपये समुद्री खेकडे आहेत. अगदी ताजे मासे जो पण 200 रुपये आहेत. मस्त म्हणजे ह्या आचऱ्याच्या बाजारात आमच्या ताजे मासे असतात बरेचसे. पुढे बघूया आणखी काय काय मासे मिळतात ते. हे पेडवे मासे. पेडवे कसं पेडव्यांचं वाटो? पेडवे कसे? 50 रुपयात पेडवे आहेत. मस्त सगळ्या प्रकारचे मासे बघून मिळताले आजारात नाही. बोय मासे म्हणजे शेड्याचे घर म्हणतो आम्ही ते का. गुजली पण म्हणतात अशी नावं आहेत ते का. गुजली ना कसं वाटतं आता गुजलीचं? 200 रुपयापर्यंत. ताईंकडे फ्रेश गुंजली असतात कारण हे खाडीतली मासेमारी असतात. गुजली माशाची म्हणजे बोय मासे म्हणतो ते का. बांगडे हे तियांचे मासे असतात. सकाळची मासेमारी होतात हे बांगडे मासे. काही कसे बांगड्याचं वाटतो? 50 रुपयात 3, 100 रुपयात 6 असे बांगडे आहेत आज. भरपूर गर्दी आहे. काही जरा मोठे मासे दिसतात बाईकडे आमच्या. ओ नमस्कार. काय म्हणताय? आज गर्दी आहे. बोलायला वेळ नाही आहे. आज मुंबईकरी इलेले आहेत त्यामुळे बोलायला वेळ नाही. पण मासे आम्ही आपले मासे बघतो हा तुमचे. आज होय काय? व्हिडिओत बघितलं म्हणून. आज गडबड जास्त आहे. हो नंतर म्हणजे आज त्या बायक आमच्या बोलाक पण वेळ नाही आहे कारण आज मासे गर्दी आहे. मुंबईकरी इलेले आहेत. ह्याचे दर काय कसं तो विकलं? 600 रुपयात फ्रेश एकदम चांगले. 600 रुपयात चांगो मासो फ्रेश आहे एकदम मस्तपैकी. बोय मासे आहेत आणि साधारण 500 वगैरे दर आहे माशांचं. छानपैकी मासे आज बघून मिळतात. हां बांगडे त्याचप्रमाणे पेडवे मुळे असे भरपूर सारे मासे
आज ह्या आसऱ्याच्या बाजारात असत. छोटी हलव्याची पोरासुद्धा हलवे, प्रॉन्सा, बोंबिलं, सौंदाळे साधारण 200, 300, 500 असं सगळ्या याचे दर आहे. आणि आज मुंबईकरी उतरल्यामुळे आज जरा माशांचे दर जरा ताट असतात. गुंजली मासे, बोई मासे, चांदगे मासे साधारण 400, 500, छोटे गुंजले, मोठे गुंजले असे बहुतेक मासे असतात या आमच्या आसऱ्याच्या बाजारामध्ये. छान बाजार आहे. आमच्या ह्याचे स्थानिक विक्रेते असतात बाजारामध्ये. ही तांबोशीचा प्रकार आहे. मस्तपैकी तांबोशी एकदम फ्रेश मासे आहेत. तो मेचा काय साधारण मेचं दर आहे ह्याचं काय? हा किती? 200 रुपयात मेचा मस्तपैकी मासो असतात. आणि हे तांबोशे 200 रुपये. साधारण 200 रुपयाचाच दर आहे माशांचं. आणि चांगले एकदम फ्रेश मासे. आसऱ्याच्या बाजारात फ्रेश मासे मिळतात, ते ताजे मासे मिळतात. प्रॉन्स सोललेले पण आहेत, अख्खे प्रॉन्स पण आहेत. असं आसऱ्याचं मस्तपैकी माशांचा बाजार आहे गजबजलेलो. आज भरपूर गर्दी आहे. आणि साधारण आपण दर जाणून घेतले. 200, 500 मोठे मासे आहेत ते 500 आणि छोटे साधारण 200 आणि 300, 100 असं दर आजच्या माशांचा असा आसऱ्यातल्या बाजारात. पावसाचे दिवस येले का सुक्या मासे जास्त डिमांड असतात. त्यामुळे जवलो बिवलो हे सगळं होलसेलमध्ये घेतलं जातं. आणि मग तो ह्या 3-4 महिने पावसाच्या दिवसात ताजे मासे कमी मिळतात. त्यामुळे मग सुक्या माशावरती लोकांची धाव पडतात. आता आपण आजच्या बाजारात आता शेवटचं एक फेरफटको मारूया. करवंदा रानवेव बऱ्याच दिवसांनी दिसली. म्हणजे मे महिन्यात करवंदा असतातच. एप्रिलपासून करवंदा चालू होतात. चारा बोरा करवंदा अशी साधारण एप्रिलपासून मिळायला सुरुवात होता. पण आता अजूनही मेपर्यंत ही करवंदा हत. कशी हो करवंदाचं वाटो? कसं? 20 रुपये. बायोचं घेऊया ना. कशा बायो नमस्कार. छान. 20 रुपया करत ना करवंदा ती. छान. त्याच्यामागे ही करवंदा काढण्यामागे ना खूप मेहनत असते. कारण करवंदाच्या झाडात काटे भरपूर असतात आणि ते काटे ही करवंदा काढताना हमखास लागतात. त्यामुळे ह्याच्यामागचं कष्ट लक्षात घेऊन शक्यतो हे जे किमतीक सांगतील त्या किमतीक आपण ती घेऊ पोई. कारण त्याच्यामागे कष्ट खूप आणि त्रास पण नाही हो. बरोबर ना. असं म्हणजे करवंदा ही करवंदाच्या झाडी भरपूर काटे असतात आणि ते काटे लागतात करवंदा काढताना. कारण ह्याचे सगळे अनुभव मी घेतलेले आहेत. तर आम्ही जेव्हा मे महिन्यात वगैरे यायचे तेव्हा मुद्दाम जंगलात जायचे. करवंदा आणि चारा बोरा किंवा तोरणं म्हणून जे सफेद असतात फळा ती तोरणं ती खाण्यासाठी आम्ही मुद्दाम जंगलातल्या बाजारात जायचे. आता फणस दिसायला लागले. अजूनही हापूस आंबो बऱ्यापैकी बाजारात असा. थोडे कच्चे आहेत, तयारसुद्धा आहेत आणि कच्चेसुद्धा आहेत. आता आपण शेवटचं एक फेरफटको मारूया. इथे टाकले सर. दादांकडे आपण बी बियाणं घेऊया. बघूया आपल्या जमिनीत टाकूया आणि बघूया प्रयत्न करूया. कशा दादा त्या? कशा? एक 10 रुपये पॅकेट. काय काय काढलं मला तुम्ही? काकडी काढली. हां. भोपळा. हां. हां. गवार गवार नको. काय दुसरं कुठलं आहे? भेंड्याचा. भेंडे. बरं द्या चालेल. दोडकं. बस 5 झाले ना. 5 घेऊया. दादांकडे आपण 5 बी बियाणे घेतली. बघूया आपण आपल्या जमिनीत लावूया. काय किती धरतात ते बघूया. आपण त्याचा पण व्हिडिओ नंतर करणार. चला धन्यवाद का दादा. बिये तरी टाकून ठेवूया आणि मग काय धरतात आम्ही तुमका दाखवेन. एक शेवटचा फेरफटको आपण ह्या बाजारात मारूया. आंबे वगैरे भरपूर आहेत अजूनही बाजारात. कारण तसं अजून हे काय पावसाचे दिवस नाही आहेत. पाऊस आमचं जून 15च्या नंतरच आपल्या कोकणात येतात किंवा आमच्या ह्या सिंधुदुर्गात पडतात. पण यावेळी पावसाळी वातावरण जवळजवळ मग 10 तारीखपासूनच
10 मे पासूनच पावसाळी वातावरण आहे, कारण 10 मे रात्री 2च्या दरम्यान एवढं पाऊस पडलो होतो की आमच्या पूजेच्या कार्यक्रमात सगळा धुवून काढलं नव्हतं. पूजेचं कार्यक्रम आमचं एवढं पाऊस पडलं होतं. तर असं अवेळी अधून पडणारा पाऊस कधी कधी सगळ्या इथल्या लोकांका त्रासदायक होता आणि त्यामुळे मग थोडासा नुकसान पण होतं लोकांचं, नाही असं नाही. पावसाचे दिवस म्हणजे आता पाऊस चालू आहे जूनपासून, तर तेव्हा जूनपासूनच्या पावसाच्या अगोदर ना काही बी बियाणे लावली जातात आणि बरेचसे इथले कष्टकरी त्याचे म्हणजे फायदा मिळतो त्यांना. आता कशी पॅकेट आहे ती? 10 रुपये पाकिट आहे. 10 रुपये पॅकेट. आणि ही साधारण लागवडीसाठी उपयुक्त बी बियाणे आहेत ना? पावसाळी लागवड. पावसाळी लागवडीची काय काय तुमच्याकडे? गवार आहे, चवळी आहे, अच्छा, दोडका आहे, हां, भोपळा आहे, भोपळा, सगळ्या प्रकारची पडवळ वगैरे, ही काकडी आणि ही गवार. अच्छा, गवारची वगैरे सगळे भेंडी. सगळे 10 रुपयाला हे पुढे आहेत. मस्तपैकी त्यांनी हे करून ठेवलेले आहेत, चिबडाचे वगैरे, तवशाचे वगैरे. 10 रुपये फक्त बी बियाणं. मायबाप रसिक हो, कसं वाटलो मालवणच्या आचऱ्याचो बाजार. जो बाजार फिराट अप्रतिमा. या बाजारात बरेचसे आता सध्या कष्टकरी त्याचप्रमाणे चाकरमानी इले असल्यामुळे थोडीशी बाजारात गर्दी आपल्याला बघूक मिळाली. मायबाप रसिक हो, हे व्हिडिओ तुमका नक्की आवडतलो. व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा. धन्यवाद. जय हिंद.